पावसाळ्यातला पहिली राईड आपली. अक्षताला आता वडापाव खायचा मूड झाला आहे, आता शोधते जेव्हा तोच डोंगर आहे एकविराईचा. फक्त पाऊस पडत असतो आणि आपण भिजत असतो. एकदम भारी वातावरण आहे, मस्त असं. पूर्ण धुकंच धुका इकडे सगळं पाठीमागे. हे सर्पमित्र, हे आपले हास्य क्लबचे मेंबर. हा बघा केवढा मोठा आहे बघा, अजगर आहे ना. भयानक ट्रॅफिक लागलेलं आहे खोपोलीमध्ये. वस्त्र परिधान केलेलं आहे. ऑफिशियली पावसाळा सुरू झाला कॅलेंडर प्रमाणे. हाय नमस्कार, मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाने फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी म्हणजे आम्ही दोघे आहोत. इकडे बघा अक्षता पाण्याची बॉटल घेते कारण तहान लागली. आणि आत्ता आम्ही आहोत ते पनवेलच्या पुढे आलो. जे आम्ही नवी मुंबईचं म्हणजे आपलं ठाणा कालव्यातलं नवी मुंबईचं जास्त ट्रॅफिक लागला आम्हाला. मुंबई पुणे हा जुना रोड आहे, त्यामुळे बरेच गाड्या ते चालू आहेत आणि पॅप्या डॅट्याचा आवाज तुम्हाला येत राहणार आहे. तरी पण आता आम्ही पनवेलचं एक भयानक ट्रॅफिक होतं आता. आणि ते सगळं क्रॉस करून म्हणजे आता आम्ही पोचलो ते पनवेलच्या जरा पुढे आलो. शेडून टोळा का थोडंच पुढे आहे. आणि आता आम्ही निघालो ते पुण्याला. तर पुण्याला आपलं थोडं काम आहे आणि ते काम पण करायचं आहे. आणि म्हटलं झालं एक पावसाळी राईड पण होऊन जाऊ दे. तसा ऑफिशियली पावसाळा सुरू झाला आहे कॅलेंडरप्रमाणे, पण तसा काय पाऊस अजून पडलेला नाही आहे. थोडा तुरळक पाऊस पडला आहे मुंबईला. आता पुण्याला पण मला वाटतं काही पाऊस पडलेला नाही आहे. बाकी कुठे पडतो आहे कोकणात वगैरे, पण आपल्याकडे तर अजून काय पाऊस आलेला नाही आहे. तरी पण म्हटलं चला काम पण आहे आणि थोडीशी राईड पण होईल, कारण बऱ्याच दिवसांनी आपण राईड करतो आहे. तर चला त्याचा पेमेंट करते आहे आणि पाण्याची बॉटल घेऊन येते. आणि बघायचं आम्ही दोघं आहोत. तर मॅडम बघा टाकले ट्रॅफिकमध्ये कंटाळले. हां भयानक ट्रॅफिक लागला आम्हाला इथे पनवेलला कोणगावच्या पाठीमागे. सगळ्या मोठ्या गाड्या, ट्रेलर, कंटेनर, बरंच काय होतं. पण ठीक आहे, आता रोड आहे म्हणजे ट्रॅफिक असणारच आहे. आणि आता आमचा थोडासा प्लॅन बघू आता सक्सेसफुल झाला तर मध्ये एक स्टॉप घेणार. तो कुठे घेणार ते तुम्हाला कळेलच. बाकी आपली राईड पुण्यापर्यंत चालूच राहणार आहे. तर चला आता पाणी वगैरे पिऊन घेऊ आणि पुढची राईड कंटिन्यू करू. चला आता जशी आपली तहान भागली तशी आता आपल्या गाडीची पण तहान भागवली आपण. म्हणजे पेट्रोल वगैरे भरून घेतलं आहे, त्यामुळे आता पुण्यापर्यंत आपल्याला काय बघायला नको. तर पुण्यानंतरच बघायचं. म्हणजे आता आपल्याला कुठे मध्ये स्टॉप घ्यायची गरज नाही पेट्रोलसाठी वगैरे. निवांत आपली राईड करू हळूहळू. आता बघू किती वाजेपर्यंत पोचतो पुण्याला. काय टाईम बॉन्ड नाही, जेव्हा पोचू तेव्हा पोचू. आणि आम्ही आत्ताच म्हणत होतो की अजून पाऊस काय येत नाही आहे. आणि बघा आम्ही जरा पुढे आलो पेट्रोल टाकून आणि पाऊस सुरू झाला आहे. आणि चिरचिरीच आहे, म्हणजे रिमझिम पाऊस आहे. चिरचिरी म्हणजे रिमझिम पाऊस आहे, जोरदार नाही आहे पण आपल्याला भिजवेल असा पाऊस आहे. त्यामुळे आम्ही आमची शस्त्र परिधान केलेली आहेत. म्हणजे ही बघा शस्त्र नाही सॉरी काय ते म्हणतात ते वस्त्र परिधान केलेले आहेत पावसापासून बचावाची. आणि आता मला वाटतं आम्ही शस्त्र घातले की पुढे पाऊस झाला असं वाटतं. ते बघा वातावरण बघा. आणि तुम्ही आता रेनबो पण बघितला असेल आपला इंद्रधनुष्य, त्या पावसाळ्यातलं पहिलं इंद्रधनुष्य. आणि आपली पावसाळी राईड सफल होते असं वाटतं. म्हणजे पाऊस पण आलेला आहे आपण निघाल्यानंतर. आता अजून एक थोडा 30 किलोमीटर आहे आपलं खोपोली. त्यानंतर आपला घाट पण येणार आहे, त्यामुळे तिथलं वातावरण पण बघण्यासारखं असणार. त्यामुळे लवकर जाऊया म्हणजे अंधार होण्याच्या आधी. चला मग पटकन निघूया आणि हा मस्त पावसाचा आनंद घेऊया. भयानक ट्रॅफिक लागलेलं आहे खोपोलीमध्ये. पण हा ट्रॅफिक का आपला पिछा सोडत नाही. आणि आत्ता आम्ही पोचलो होते खोपोलीला. पाठीमध्ये का बघा खोपोलीचा हा गेट, खोपोली नगर परिषद. आतमध्ये गगनगिरी महाराजांचं मंदिर पण आहे, पण तिकडे काय आपण जात नाही सध्या. आणि आता बघा मगाशी पाऊस होता, आता सूर्य दिसतोय का तुम्हाला? बघा सूर्य. आणि फक्त पनवेल ते खोपोलीच्या मध्येच आम्हाला काय थोडाफार पाऊस लागला तो.
त्यामुळे आता इथं पुढे तर काय पाऊस दिसत नाही, म्हणून आता आपण जी अस्त्र घातली पावसाळ्यापासून वाचण्यासाठी, म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी, ते आता आपण काढून ठेवूया. तुम्ही ऑलरेडी काढली आहे, कारण ते पाऊस असली तरच बरी वाटतात, पाऊस नसेल तर बरी नाही वाटत, खूप गरम होतं. तर ठीक आहे, आता चला कपडे वगैरे काढून ठेवू. आणि आता पुढे सुरू होणार आहे तो आपला खंडाळा घाट, बोरघाट. आणि मस्तपैकी खंडाळा घाटाचे व्ह्यू बघत बघत आपण टॉपला जाऊ आणि तिथून मग पुन्हा एकदा आपण मस्तपैकी खालचे नजारे बघू, खंडाळा घाट आणि तिथून खोपोली शहर बघू आणि पूर्ण आनंदी घेऊ पहिल्या पावसात, म्हणजे पहिल्या आपल्या पावसाळ्यातल्या पहिल्या राईडचं. मी थांबलेलो तर आम्हाला दादा भेटले आहेत आणि बघा स्वच्छ भारतचं हे टी शर्ट वगैरे घातलेलं आहे. आणि हे बघा हे कुठला खोपोली. ओके, भूज हास्य क्लब खोपोली आमची वृक्षारोपण मोहीम चालू आहे का आता? हे खंडाळा घाटामध्ये 100 झाडं घेऊन चाललेली आहेत वरती. हे बघा हे आंबे आपण जे खातो उन्हाळ्यामध्ये, हां ते आंबे आम्ही सुकवतो. ओके. आणि ते बाटे आता आम्ही झाडं जाणले, माझे जावई आणि सून बरोबर आलेली आहे, सॉरी मुलगी. ओके, हे लोक पण चाललेत का? बघा हे सर्व सुकवलेले ते आता तिथे जाऊन लावणार. ओके, जवळ 100 प्लस आहेत. 100+ आहेत, म्हणजे आता 100 आंब्याची झाडं तुम्ही लावून येणार वरती घाटामध्ये. ओके, चला चांगलं काम करताय तुम्ही. हां काय म्हणता? दरवर्षी पावसाळ्यात, म्हणून तर घाटात एवढी झाडं दिसतात आपल्याला कायम. बघा हे आपले सर्पमित्र पण आहेत. हे बघा यांनीच काल पूर्ण माशांच्या जाळ्यामध्ये अडकलेला. हा बघा केवढा मोठा आहे, बघा अजगर आहे ना, अजगर. केवढा मोठा अजगर आहे. यांनी कालच पकडलेला. आणि कशामध्ये अडकला? माशांच्या जाळ्यामध्ये. माशांच्या जाळ्यामध्ये अडकलेला आणि त्यांनी रेस्क्यू केलंय त्याला आणि कुठे नेऊन सोडलं त्याला? वनक्षेत्रामध्ये. हे बघा हे सर्पमित्र, हे आपले हास्य क्लबचे मेंबर, हे सगळे आपल्याला भेटलेत खोपोलीला. चला अशीच माणसं भेटत असतात, त्यांनी चांगलं काम करताय तुम्ही, वृक्षारोपण वगैरे. नाव काय म्हणाला तुमचं? राजेंद्र दलाल. राजेंद्र दलाल. आणि ते मित्र? सुनील पुरी, ते माझे जावई, त्यांच्या सासऱ्याची माझी मुलगी. ओके ओके, व्हेरी गुड. चला 10 पुढे जांभळीवर रेस्क्यू करून सोडली बघा. ओके. बघा बघा केवढी मोठी धामण पकडली. आपली बघितलं तरी आपण पळत जाऊ कुठेतरी. एवढी बघूयात आम्ही पळू. बघितलं तुम्ही, आता आपण इथे थांबलो होतो आणि इकडेच आपल्याला हे सर्पमित्र आणि हे वृक्षारोपण करण्याने खूप छान काम करतात. त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली, झाडं लावणं सोपं आहे पण जगवणं जरा अवघड आहे. म्हणजे जगवणं खूप महत्त्वाचं आहे. लावणं तर का तुम्ही बिया लावल्या किंवा तसं त्याने त्या कोई घेतली, ती आंब्याच्या कोई लावून पसरवल्या किंवा हे केलं, लावलं झालं, पण तिथं पुढे जे पाणी घालून वगैरे जगवणं, त्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्ये जास्त करून लोक लावतात. ठीक आहे, चला आता आपण लवकर वर जाऊया, नाही तर अंधार पडेल, मग आपल्याला वरनं खोपोली शहर आणि खंडाळा घाटाचा नजारा बघायला नाही मिळणार. कॅमेरा किती दिसतंय माहीत नाही. हां पूर्ण धुकं आहे. हा आता आम्ही पोचलो ते टॉपला. जे हा पॉईंट आहे एक, लोणावळ्याला तुम्ही आला तर इथे बरीच लोक येतात. ह्या पॉईंटवरनं मस्तपैकी एक्सप्रेस हायवे दिसतो आणि पाठीमागे बघा किती धुकं आहे. मला वाईट वाईट दिसतं आहे, सर्व धुकं आहे. आपल्या पाठीमागे पण आहे, आपल्या पुढे पण आहे, आपल्या आजूबाजूला पण आहे. धुकंच धुकं आहे. हे बघा इकडे पाठीमागे बघा, पूर्ण धुकंच धुकं आहे इकडे सगळं पाठीमागे. हे बघा एकदमच जबरदस्त वातावरण झालेलं आहे. आणि इकडे सूर्यदेवता दिसतात का तुम्हाला? इकडे सूर्यास्ताकडे चाललेलं आहे सूर्य. आणि बघा इकडे पण बघा टाक. आणि खाली आहे ते खोपोली शहर. आता तुम्हाला दिसत नसतं ते क्लिअरली, कारण सूर्याचा प्रकाश येतो आहे. आणि बघा एक्सप्रेस हायवे. आणि आज गर्दी बघा लोकांची किती आहे तिकडे, किती लोक आहेत बघा. आणि आम्हाला ह्या रोडला पूर्ण आता लोक भरपूर गर्दी दिसली आहे. आणि काय आहे ना गर्दी, ते आम्हाला आता कळलं आहे की नेक्स्ट 2 दिवस सुट्टी आहे ना, उद्या संडे आहे आणि त्याच्यानंतर मंडेला बकरीची सुट्टी आहे. त्यामुळे 2 हॉलिडे आल्यामुळे
आणि आज सॅटर्डे, त्यामुळे खूप गर्दी आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळीकडे ट्रॅफिक भेटत आलेलं आहे. पण आम्हाला पण काही घाई नाही, आम्ही निवांत आहोत आणि धुक्यामध्ये आहोत. तुम्हाला दिसत नसेल तेवढं क्लिअर, पण एकदम मस्त धुकं आहे. हे बघा, तुम्हाला असं कॅमेऱ्यात दिसत नसेल पण पूर्ण रोडवरती धुकं आहे. बघा इकडे पूर्ण धुकं पसरलेलं आहे सगळीकडे. बघा किती धुकं आहे. आता तुम्हाला धुकं दिसत असेल, जाणवत असेल. जबरदस्त. इकडे पण आपला हा एक्सप्रेस हायवे. चला आता अशा प्रकारे आपले मस्त असे नजारे बघून झालेले आहेत. आणि तुम्ही पण बघा, हे बघा तिकडे मस्त असा बघा सूर्य आणि बाजूलाच हे ढग. हे मस्त वातावरण बघा, कसं भारी वाटतं एकदम. हे बघा मस्त वातावरण आहे, एकदम भारी वातावरण आहे, मस्त असं. आणि हे वातावरण आहे तुम्हाला एकदम धोधो पाऊस पडत असेल ना तेव्हा बघायला नाही मिळणार. असा बारीक पाऊस पडून गेलेला असेल आणि अजून इथे असा तेवढा काय पाऊस सुरू झालेला नाही आहे. त्याच्यामुळे हे वातावरण एक नंबर दिसतं. जूनच्या सुरुवातीलाच आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो ना त्याच्यानंतरच असं वातावरण बघायला मिळतं मस्तपैकी. आणि धोधो पावसात काहीच बघायला मिळत नाही, मग ते वेस्ट आहे सगळं. फक्त पाऊस पडत असतो आणि आपण भिजत असतो. तर चला आता मस्तपैकी असे नजारे बघून झालेले आहेत आणि आपलं थोडंसं फोटोज वगैरे काढून झालेले आहेत. ते तुम्हाला सर्व बघायला मिळतील. आपले इंस्टाग्राम आय डी अशोक बाबरन फॅमिली हा आपला इंस्टाग्राम आय डी आहे, त्याच्यावरती पण बघायला मिळतील. तर चला एखादी रील पण बनवली आहे आपण, छोटीशीच बनवली आहे, ती पण तुम्हाला बघायला मिळेल इंस्टाग्रामवरती. तर चला आता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया पुण्याकडे. कारण आता ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि सध्या दिवस मोठा असल्यामुळे तुम्हाला इथे उजेड दिसतो आहे. पण आता 7 वाजून गेलेत, म्हणजे 7:10 झालेत. त्यामुळे आपलं तिथे पोचेपर्यंत आणि असं आपलं थांबत असतं ब्लॉगिंगमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला बराच वेळ लागणार आहे. तर चला, आणि गर्दी तुम्हाला मी सांगितली कशामुळे, 2 दिवस सुट्टी आता या लोणावळा फुल असणार आहे 2 दिवस. सो चला रेडी का. आणि ह्या मॅडमला निघाल्यापासून फक्त खातच आहे. ते बघा आताच खाणं ठेवलं आहे बॅगमध्ये. या बॅगमध्ये ना कपड्यांपेक्षा जास्त खाणे आहे. हां मस्तपैकी काय काजूचे घर खाल्लेले आहेत, त्यानंतर आता काय मका खाल्लेली आहे. तर आत्ता आपण पोचलो ते कारल्याला, म्हणजे आम्ही पोचलो आहे कारल्याला. आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट 8 वाजत आले आणि 8 वाजता आम्ही पोचलो आहे कारल्याला. मला अंधारात काय दिसणार नाही. पुढे जो डोंगर दिसतो ना चौकडा, तोच डोंगर आहे एकविराईचा कारल्याचा. आणि इथे आपण आहे हॉटेल कारला गेट. बघा हा आहे गेट, हा कारल्याचा गेट आहे. आणि इकडून आतमध्ये जायला रस्ता आहे एकविराईकडे. पण आम्ही काय आज एकविराच्या दर्शनाला जाणार नाही आहोत. ॲक्च्युली प्लॅन आमचा होता जायचा, पण आमचं एक काम थोडंसं लेट झालं. त्याच्यानंतर मग ट्रॅफिक जाम, त्यामध्ये पाऊस, त्यामुळे लेटच होत गेलं. आणि मग आपले ते डोळ्यात नजारे वगैरे बघणं, म्हणजे आम्हाला तेव्हाच कळालं की आम्ही काय पोचू शकणार नाही आता वेळेत. आणि आता खूप अंधार झालं, त्यामुळे काय जाण्यात पॉईंट नाही वरती. त्यामुळे आम्ही त्याचा स्किप केला, म्हणजे आम्ही सरळ चाललो आहे. पण आज नाही तर उद्या जाऊ. बघू आता उद्या येताना रिटर्नच्या प्रवासामध्ये जर वेळ मिळाला तर आम्ही नक्की जाणार आहोत. कारण आम्हाला बऱ्याच दिवसातून जायचं आहे. आणि असं 5-6 वाजता 6-6:30 जरी पोचलो असतो ना तरी आम्ही गेलो असतो वरती. पण आता बराच लेट झाला. आता 7:45 होतं, म्हणजे 7:45-8 वाजत आले. तर ठीक आहे, आता जरा चाय ब्रेक घेतला आहे. आणि थोडासा गारवा आहे त्या वातावरणात, बऱ्यापैकी गारवा आहे. म्हणजे आपल्या मुंबईला जे गरम होत होतं ना तिथे बिलकुल नाही, एकदम मस्त गारवा आहे. आणि बरं थंड मस्त वाटतं आहे. हे बघा इकडे आता असं मस्त गरमागरम चाय प्यायचं आहे. तो ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. आणि सोबत आहे इकडे वडे. पण सध्या आपल्याला हे वडे मिळत नाहीत खायला, कारण ते ऑर्डरचे आहेत, पण आपल्याला नाही मिळणार आहेत. आणि अक्षताला आता वडापाव खायचा मूड झाला आहे. आता शोधते ते वडापाव पुढे आहे का. चला मस्तपैकी आता गरम गरम चाय पिऊया. बघा वाफ येते बघा, वाफाळता चाय पिऊया. आणि अक्षताला पुढे वडापाव दिसला आहे का. आणि अक्षताला चांगलं आहे, लकी आहे. बघा इकडे बघते मागून. तर पुढे शोधून आली ती वडापाव, पण नाही भेटला तिला. पण इकडे त्यांनी जे पार्सल सांगितले होते ना त्याच्यामध्ये एक वडा एक्स्ट्रा होता. हा बघा मस्त असा गरमागरम, तुम्ही आत्ता बघितला कढईत निघाला तो वडा. मस्त आता अक्षता वडापावचा आनंद घेते. आणि माझा चाय सुरू आहे.
तर ठीक आहे, आता वडापाव आणि हे खाते, मी चाय पितो आणि आता आपण या व्हिडिओचा एंड पण तेच करूया. तुम्हाला जर आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे पावसाळ्यातला पहिली राईड आपली, तसा पाऊस तेवढा नाही आहे, पण थोडाफार लागला आपल्याला पनवेल ते खोपोलीच्या मध्ये थोडाफारच होता, पण मात्र नजारे खोपोलीत म्हणजे खंडाळा घाटातले नजारे, त्यानंतर वरनं जे आपण वळत बघितले ते नजारे एक नंबर, म्हणजे खरोखर एकदम राईड आपली सफल झाली असं वाटलं आपल्याला पाऊस नसताना पण. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही ही जी राईड आहे ती एन्जॉय केली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.